जय शिवराय मित्रांनो, आपण आज टी ए भरती 2026 विषयी बोलणार आहोत. तर टी ए भरती 2026ची वॅकन्सी लवकरात लवकर निघणार आहे मित्रांनो, कारण की दरवर्षीच म्हणजे 2 भरत्या झाल्या आतापर्यंत आणि म्हणजे फिक्स त्यांच्या टायमावरच ते भरती चालत आलेली आहे आणि 3500 ते 4000 पर्यंत याच्यात जागा असतात दरवर्षी पूर्ण भारतासाठी. तसेच यंदा पण तेवढ्याच जागेची शक्यता आहे. तर आपण 4th झोनमध्ये येतो मित्रांनो याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये कसं आहे, जे जे फर्स्ट पर्ची जास्त मारतात ना त्यांचं जास्त करून सिलेक्शन होते, कारण की याच्यात फर्स्ट पर्चीला जास्त प्राधान्य आहे. कारण की याच्यामध्ये रनिंग एकदम टॉप लेवलचे होते मित्रांनो. ज्याचं टायमिंग इथं 5 येतो ना त्याचं पण ग्राउंड कधी कधी निघत नाही मित्रांनो, कारण की ते बॅचवर पण डिपेंड करते. कसं आहे, या बॅचमध्ये जर तुमच्या फास्टर मुलं जास्त आले तर तुमचा म्हणजे लवकरच टाईम क्लोज करतात ते. त्यांना टायमाशी काही मतलब नाही, त्यांना फक्त पुढच्या मुलांसाठी जे मुलं आहेत ना त्यांच्याशी मतलब आहे की म्हणजे किती मुलं येत आहेत. ते जास्ती करून 4, 5, 6 पर्यंत मुलं घेतात. कोण्या म्हणजे कोणत्या ठिकाणी 7-8 मुलं पण घेतात मित्रांनो. पण फर्स्टमध्ये 1 किंवा 2 मुलंच घेतात. आणि जे फर्स्टमध्ये मुलं पास झालेले आहेत त्यांचं जास्त करून सिलेक्शन होते. माझे खूप सारे मित्र आहेत, त्यांनी सेकंडमध्ये टी एचं ग्राउंड मारलेलं आहे, पण त्याच्यातल्या एकाचं पण फायनल सिलेक्शन झालेलं नाही आहे मित्रांनो. आणि जे फर्स्ट वाले 2-3 मित्र आहेत त्यांचं डायरेक्ट सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे पेपरात पण ते कसं काय पेपर दिला काय त्यांना माहीत पण नाही. म्हणजे हुशार होते, एवढे पण वीक नव्हते, पण आणि कटत आलेले होते, अनुभव होता, पण त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे फर्स्टवाल्याचं. आणि सेकंडवाले पण एवढे हे नव्हते मित्रांनो, हुशारच होते. आणि टी एचा पेपर एवढा हार्ड नसते, त्यांनी म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून मी तुम्हाला सांगत आहे. टी एचा पेपर एवढा हार्ड नसते म्हणतात, पण तरी पण चांगला पेपर गेलेला होता त्यांचा आणि सिलेक्शन झालेलं नाही सेकंडवाल्यांचं. म्हणून तुम्ही असं आतापासून प्रॅक्टिस जर चालू ठेवसाल तर तुमचं फर्स्टमध्ये ग्राउंड बसेल. आणि फर्स्टमध्ये ग्राउंड बसलं तर 100% सिलेक्शनची ग्वाही आहे मित्रांनो, कारण की टी ए भरतीला फर्स्टमध्ये जास्त प्राधान्य आहे मित्रांनो. टी ए भरतीमध्ये 1600 मीटर होते रनिंग पहिले आणि पुलअप्स पण होतात. तसेच सेकंड पर्चीमध्ये जर तुमचं ग्राउंड असेल आणि 10 पुलअप्स असतील तर तुमचं 80 मार्काचं ग्राउंड होते आणि फर्स्टवाल्यांचं 100 मार्काचं ग्राउंड होते. सेकंड पर्चीला मित्रांनो 40च मार्क आहेत टी ए भरतीमध्ये आणि फर्स्ट पर्चीला 60 मार्क आहेत. म्हणजे 20 मार्कचा तिथं लीड पडते आणि 20 मार्कचा लीड तोडणं म्हणजे खूप भारी आहे मित्रांनो. त्याच्यामुळेच हेच कारण आहे की फर्स्टवाल्यांचं सिलेक्शन होऊन जाते आणि सेकंडवाल्यांचं सिलेक्शन होत नाही, कारण की वॅकन्सी पण कमी असतात मित्रांनो. आणि भरतीला एज लिमिट पण खूप सारं आहे, म्हणजे त्याच्यामुळे कॉम्पिटिशन खूप वाढून जाते आणि ज्यांची फर्स्ट पर्ची आहे त्यांचं सिलेक्शन होऊन जाते मित्रांनो. तुम्ही जर आतापासून रनिंग चालू ठेवसाल तर तुमची रनिंग चांगली बनेल, कारण की याच्यामध्ये रनिंगच खूप महत्त्वाची आहे. राहिला विषय भरती केव्हा निघणार, तर भरती मित्रांनो ऑक्टोबर महिन्यापर्यंत 100% निघून जाईल आणि रनिंग याच वर्षी फायनल होऊन जाईल. याची पेपर पुढच्या वर्षीपर्यंत पण जाऊ शकतो, परंतु रनिंग याच वर्षी होऊन जाईल शेवटपर्यंत. म्हणून तुम्ही जर आतापासून प्रॅक्टिस, असं काही नाही आहे की ॲड आल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करसाल आणि टी एचं ग्राउंड मारसाल. टी एचं ग्राउंड असं नाही आहे मित्रांनो की तुम्ही कोणी ना हेरा आणि टी एचं ग्राउंड मारणार आहे. टी एचे म्हणजे चिते आहेत मित्रांनो, सर्व तेच मुलं याच्यामध्ये लागतात. एकदम चिते मुलं पाहिजे त्यांना रनिंगमध्ये. तर कारण की बघून घ्या तुम्ही, जे मुलं आर्मीचं ग्राउंड मारलेलं आहे जुन्या त्यांच्याकडून पण टी एचं ग्राउंड होत नाही आहे. आणि एकदम म्हणजे फर्स्टवालेच काही मुलं आहेत की त्यांचं टी एचं ग्राउंड निघालेलं आहे. खूप साऱ्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. तसेच आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत नंतर पण की कोणत्या ठिकाणी म्हणजे सेफ आहे मित्रांनो, कोणत्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला. कारण का मागच्या वेळेस काही मुलं तेलंगणा गेले होते, काही नाशिक गेले होते आणि कुठं म्हणजे कमी म्हणजे कॉम्पिटिशन होतं आणि कुठं खूप सारं कॉम्पिटिशन होतं. चांगल्या मुलांची रनिंग निघाली नाही आणि अशाच मुलांची काही रनिंग निघाली कोण्या ठिकाणी. तर आपण म्हणजे सर्व माहिती देत राहणार आहे टी एची या चॅनलवरती. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पण माहिती मिळत राहील टी एविषयी. आणि टी एसाठी मेन म्हणजे अभ्यास चालू ठेवा मित्रांनो, कारण की सेकंड पर्ची जर तुमची बसली तर तुमचा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरेल. जर तुमचा खूप सारा अभ्यास होईल असेल आणि तुम्ही जर पेपर चांगला वडला 80 मार्क्सपर्यंत तर तुमचं फायनल सिलेक्शन होऊन जाईल याच्यामध्ये. आणि मी तुम्हाला टी एसाठी बुक पण सजेस्ट करणार आहोत मित्रांनो. या व्हिडिओच्या म्हणजे मी हे लावलेलं आहे मित्रांनो, तिथं तुम्ही क्लिक करून टी एसाठी बुक पण बोलवू शकता. आणि आपल्या म्हणजे चॅनलला जोडेल राहा, कारण की इथं आपण टी एची सर्व ऑथेंटिक माहिती पुरवणार आहोत. कोणती पण ऑथेंटिक न्यूज आली की आपण सर्वात पहिले टेलिग्राम ग्रुपला पण टाकणार आहे. तिथं तुम्ही टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन होऊन जा. आणखी काही माहिती लागल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारा टी ए विषयी. तर भेटू मित्रांनो नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.